पंकजाताई का नाही आल्या आज? हे बघा, ज्याच्या त्याचा प्रश्न असतो. पंकजाताई त्यांच्या काही कामात असतात, पण पंकजाताई जरी आल्या नाही तर त्यांचे बंधू धनंजय मुंडे आले आणि त्यांनी ओबीसींचे मन जिंकली, ओबीसींसाठी ते आवाज बनले, भुजबळ साहेबांच्या साथीला आले. आम्ही सुद्धा तिथे होतो. आम्ही सर्वांनी आता ठरवलंय की जोपर्यंत हा काळा जी 2 सप्टेंबरचा रद्द होत नाही तोपर्यंत आमची रस्त्यावरती लढाई असेल, न्यायालयीन लढाई आम्ही लढत राहू आणि ठिकठिकाणी आता मोर्चे मेळावे होतील. कारण या राज्य सरकारला, पंकजाताईंची मागणी आहे का की हा जी आर रद्द व्हावा? आवाज कळत असेल तर झुंडीने आम्ही उत्तर नवनाथ वाघमारेजी, पंकजाताईंची ही मागणी आहे का की हा जी आर रद्द व्हावा? नवनाथ वाघमारेजी, पंकजाताईंची मागणी आहे का जी आर रद्द व्हावा? यस, पंकजाताईला जी आर रद्द करण्याची मागणी यापूर्वीच केली आणि ज्या दोन वर्षापूर्वी 57-58 लाख बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटप झाले याची श्वेतपत्रिका काढा अशी मागणी सुद्धा मंत्री पंकजाताईने केलेली आहे. त्यामुळे पंकजाताई सुद्धा आमच्या सोबत आहेत. तुम्ही त्यांची उद्या प्रतिक्रिया घेऊ शकता. त्यांची प्रतिक्रिया घेऊ, पण तुम्हाला हे खटकत नाही का? बीड मध्ये मेळावा होतो, पंकजाताई ज्या जिल्ह्यातनं येतात त्या जिल्ह्यामध्ये मेळावा होतो, त्या जिल्ह्यामध्ये महायुतीचे बहुतांश नेते त्या मेळाव्याच्या व्यासपीठावर असतात. छगन भुजबळ असतात, धनंजय मुंडे असतात, गोपीचंद पडळकर असतात, पंकजा मुंडे मात्र नसतात. काय अर्थ काढायचा? एकी नाहीये का सगळ्या ओबीसी नेत्यांमध्ये? बीड जिल्ह्यातल्या त्यामुळे ते आल्या नसतील, परंतु या बीड जिल्ह्याचे परळी विधानसभेचे विधानसभा सदस्य तुमचं पहिलं वाक्य ऐकू नाही आलं, ते जरा प्लीज रिपीट करा. तुमचं पहिलं वाक्य ऐकू नाही आलं ते रिपीट करा. तुमचं पहिलं वाक्य ऐकू आलं नाही ते प्लीज रिपीट करा. हे बघा, पंकजाताई या बीड जिल्ह्यामध्ये विधानसभा सदस्य नाहीत किंवा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री नाहीत, त्यामुळे त्या आल्या नसतील. जे परळी विधानसभेचे विधानसभा सदस्य आहेत, माजी मंत्री आहेत, पंकजाताईंचे बंधू आहेत. म्हणजे याच्यासाठी आजच्या मेळाव्याला काय त्या पालकमंत्री असणं आणि आमदार असणं गरजेचं आहे का? आजच्या मेळाव्याला काय त्या पालकमंत्री असणं आणि तिथून निवडून आलेले आमदार असणं गरजेचं आहे का? त्यांच्या मनात तसं काय असेल, परंतु धनंजय मुंडे आले म्हणजे दोघंही आल्यासारखं आहे. दोघंही म्हणजे धनंजय मुंडे आले काय, पंकजा मुंडे आले काय? आता सध्या दोघं आल्यासारखं, असं कसं दोघं आल्यासारखं होईल? असं कसं दोघं आल्यासारखं होईल? दोघांची नेतृत्व वेगवेगळी आहेत, दोघं आपापलं राजकीय करिअर करतात, दोघं वेगवेगळे निवडणुका लढतात ना. दोघं आपापल्या खात्याचे मंत्री होते ना, असं कसं दोघं वेगवेगळे म्हणता येईल?